सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। रामकृष्ण हरी। आज खऱ्या अर्थानं आपली जी ग्लोबल वारी लंडनवरून सुरू झाली आणि पंढरपूरला निघालेली आहे ती आज आपल्या सोन्याच्या जेजुरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि आपल्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन आता आपण पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहोत। ही जी ग्लोबल वारी आहे 6 जूनला लंडनवरून प्रस्थान झालं, एकदम दिमाखात प्रस्थान निघालं आणि त्यानंतर 11 देशांमधून या वारींचा प्रवास करत करत मुंबईला पोहोचली आणि आपण 6 जुलैला म्हणजे 1 महिन्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊन पायी वारी सुरू केलेली आहे। तर आपण तिथून प्रस्थान केलेलं आहे आळंदीवरून 6 जुलैला आणि आपण 20 जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहोत। तर हा जो प्रवास आहे वारीचा, हा ग्लोबल वारीचा हा एक ऐतिहासिक क्षण आहे। याच्यात तो काय झालेलं आहे, जी आपली वारी परंपरा आहे, आपला वारकरी संप्रदाय आहे आणि विठ्ठलाचा महिमा आहे, आपल्याला हा जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायचा एक मोठा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे। तर आता युरोप जोडलेला आहे, आशिया जोडलेला आहे आणि आता अमेरिकेतून आपल्याला काही ठिकाणावरून एन्क्वायरीज येतात की आम्हाला या ग्लोबल वारीचा भाग व्हायचा आहे। तर खऱ्या अर्थानं जी वारीची परंपरा आहे, साधेपणा, समर्पण आणि एकमेकांसोबत भाव, आदर
तो या ग्लोबल वारीतून आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तेच होत आहे की वेगवेगळ्या देशामध्ये जे लोक आहेत ते एकमेकाला कनेक्ट होत आहेत आणि याच्यातून आपण एक नवीन उपक्रम तयार केला आहे की वारी फक्त महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती मर्यादित न ठेवता ती जगाच्या कानाकोपऱ्यात आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. पांडुरंगाचरणी एकच प्रार्थना आहे की असंच आशीर्वाद राहू दे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये भरपूर देश या वारीमध्ये जोडले जाऊ दे. जगाच्या कानाकोपऱ्यातून वेगळ्या देशामधून झेंड्या निघू देत पंढरपूरच्या दिशेने, जेणेकरून वारकरी संप्रदाय आपल्या विठ्ठल रुक्मिणीचा महिमा जगापर्यंत पोहोचेल अशी आशा व्यक्त करतो.